गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्यामुळे रत्नागिरीकर हैराण झालेले असतानाच काल रात्री महावितरणच्या सावळा गोंधळामुळे संपूर्ण रत्नागिरीवासियांना रात्र काळोखात काढावी लागली आणि रात्रभर जागरण करावं लागलं। एकंदरीतच महावितरणचा कारभार बघितला तर अतिशय गोंधळाचा होता, बेभरवशाचा होता आणि सामान्य माणसाला त्याचा मात्र त्रास मोठ्या प्रमाणात त्याचे चटके काल रात्रभर सहन करावे लागले। मुळात विषय असा की रत्नागिरी शहर हे अति जिल्ह्याचे ठिकाण आणि ह्या ठिकाणी जवळजवळ नाचणं असेल, हार्बर असेल किंवा रहाटगर असेल, 2-3 सबस्टेशन मिळून रत्नागिरीकरांना ह्या मार्गातून वीज सेवा दिली जाते। पण काल रात्रीचा 11:30 नंतरचा जो प्रवास होता महावितरणचा तो सकाळी 9 पर्यंत संपलेला नव्हता। ह्या ठिकाणी 2-3 ठिकाणी तांत्रिक बिघाड इतके झाले की रत्नागिरीवासियांना संपूर्ण रात्र पूर्णपणे काळोखात काढावी लागली। नाचना, नर्मदा, रहाटगर, पावसावर येणाऱ्या सगळ्या महावितरणच्या सगळ्या लाईन्स फॉल्युअर ठरल्या, फेल ठरल्या। नर्मदा इंकलमध्ये पहिला सिंगल फॉल्ट मिळाला, त्याच्यानंतर रहाटगर बस स्टेशनला त्याच्या ब्रेकरला अडचण आली। पावसमार्गे पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, वीज पुरवठा घेण्याचा प्रयत्न केला, तिथे केबल फॉल्ट आहे असं लक्षात आलं आणि त्यानंतर नाचण्यामधून सुद्धा दुसरा प्रयोग करण्यात आला की जेणेकरून रत्नागिरी शहरामध्ये मे महिना असल्याकारणाने अनेक कार्यक्रम होते, काही ठिकाणी सार्वजनिक सत्यांच्या पूजा होत्या, त्या ठिकाणी सुद्धा ट्रान्सफॉर्मरने धूर यायला लागला। म्हणजे नेमकं 4 ठिकाणी एकाच वेळेला तांत्रिक बिघाड कसा काय झाला, मान्सूनपूर्व पाहणी करण्याचे अधिकारी जे वेळ घेतात तो वेळ कशासाठी घेतात आणि त्या मान्सूनपूर्व पाहणीपूर्वीच पाऊसचं आगमन होण्यापूर्वी ह्या महावितरणची ही परिस्थिती रत्नागिरीकरांना मात्र रात्रभर सोसावी लागली। एकंदरीतच भुयारी वीजवाहिनी असेल, ट्रान्सफॉर्मर बदलणे असेल, विद्युत खांब बदलणे असतील, ह्या सगळ्या सोपस्कार गेले काही वर्ष अनेक दिवस चालू आहे। पण काल रात्री एकंदरीत कारभार महावितरणचा बघितला तर अक्षरशः महावितरणचा कारभार हा उघडा पडला म्हणायला लागेल। कारण रात्री 11:30ला गेलेला वीज पुरवठा खंडित झालेला सकाळी 9 वाजता सुरू झाला, त्यामध्ये पुरा डासांचा उपद्रव, सकाळच्या पाणी भरण्याची किंवा पंप लावण्याची महिलांची गडबड आणि रात्रभर काही ठिकाणी असलेले सार्वजनिक कार्यक्रम, या साऱ्यावरती महावितरणच्या कारभाराने जणू काय वरवंटात फिरवला असंच म्हणावं लागेल। टाईम डिले करता किशोर वळसह शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।